निम्न पैनगंगा प्रकल्पाचे लाभ क्षेत्रात येत असलेल्या शेतजमिनीचे बक्षीसपत्र तयार करण्यासाठी लाच मागणाऱ्या एका अव्वल कारकून महिलेला 1,500ची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली। ही कारवाई उपजिल्हाधिकारी पुनर्वसन कार्यालयात करण्यात आली। शैला गणपतराव मडावी, अव्वल कारकून नेमणूक उपजिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ, तालुका जिल्हा यवतमाळ असे लाच स्वीकारणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचे नाव आहे। तक्रारदार यांची नावे असलेली शेतजमीन बक्षीसपत्राद्वारे तक्रारदार यांना त्यांच्या पत्नी व मुलांच्या नावाने करावयाची होती। सदर शेतजमीन ही निम्न पैनगंगा प्रकल्पाचे लाभ क्षेत्रात येत असल्यामुळे त्यांना बक्षीसपत्र तयार करण्यासाठी उपजिल्हाधिकारी येथील कार्यालयातून परवानगी घेणे आवश्यक आहे। ही परवानगी तात्काळ देण्याकरिता उपजिल्हाधिकारी कार्यालय येथील लिपिक मडावी यांनी 2,000 रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 1,500 रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केले। त्यावरून 30 मे रोजी एसीबीने सापळा कार्यवाही दरम्यान लाच स्वीकारताना आरोपी महिला कर्मचाऱ्याला रंगेहात पकडण्यात आले। पुढील तपास सुरू आहे। सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो मारुती जगताप अमरावती, अपर पोलीस अधीक्षक अमरावती अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक उत्तम नामवाडे, पोलीस निरीक्षक अमित वानखेडे, पोलीस निरीक्षक विनायक कारेगावकर आणि पोलीस अंमलदार जयंत ब्राह्मणकर, सचिन भोयर, राकेश सावसाकडे, सतीश सोनोने, भागवत पाटील, इफ्राज काजी, सरिता राठोड, सर्व नेमणूक अँटी करप्शन ब्युरो इत्यादींनी ही कारवाई पार पाडली।